22-23 मध्ये 26 कोटी 10 लाखाचा जो प्रॉफिट कमवला आहे त्याच्यामधून आपण 7% डिव्हिडंड एजीएम मध्ये मंजूर करून घेतलेला होता आणि आरबीआयच्या प्रतीक्षेत होतो आपण आरबीआयच्या परमिशनच्या ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आता 7% डिव्हिडंड या 25 तारखेपर्यंत सर्व सभासदांच्या अकाउंटला जमा करत आहोत। ही आनंदाची बातमी देण्यासाठी खरं तर आपल्या सर्वांना तिथं आमंत्रित केलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून बँकेची प्रगती ही सर्व सभासदांना आणि सोलापूरकर वासियांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद बोलवली। बँकेने गेल्या वर्षी 7% जो डिव्हिडंड डिक्लेअर केला त्याच्याबरोबरीने बँकेचं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन इयर म्हणून पण आपण 23-24 मध्ये डिक्लेअर केलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आपली प्रगती चालू आहे। त्याच्याप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजी आणायचा आपण प्रयत्न करतोय। त्याप्रमाणे नवीन मशिनरी म्हणा, टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर्स म्हणा, हे सगळे आपण आणत आहोत आणि ज्यायोगे बँक पूर्णपणे स्ट्रॉंग फुटहोल्डर उभी राहील आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला कुठल्याही प्रकारचा टेक्नॉलॉजिकल आपण मागं पडलो तसं होणार नाही, अशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे। बाकीचं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ठेवी ज्या आहेत त्या 1811 कोटी 975 कोटीची जवळपास कर्ज वितरित केली आहे। 2785 कोटीचा आपला मिक्स व्यवसाय झालेला आहे। बँकेची निव्वळ संपत्ती 127 कोटी रुपये आहे आणि भांडवल पर्याप्तता 16.97 म्हणजे जवळपास 17% आहे। बँकेचा आर्थिक वर्ष 23-24 मध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनमध्ये आपण सगळे ATM मशीन्स देखील बदललेले आहेत, बदलतो होतात यावर्षी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याचशा सुधारणा करून आपण आता हळूहळू नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगकडे पण जात आहोत। या दृष्टिकोनातून पुढचे काही वर्ष आपल्याला बँकेला टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग बनवायचं आहे बाकीच्या बँकांच्या बाबतीमध्ये पर्यायाने। आणि कर्ज योजना देखील आपण गेल्या वर्षी व्यवस्थित चांगल्या प्रकारे आणि कमी कर्ज दरात व्याज दरात आपण राबवलेले आहेत। त्याच्यामुळे सभासदांचं आणि कर्जदारांचं हे पण वाढलेलं आहे, उत्साह वाढलेला आहे। आम्हाला चांगली कर्ज अपेक्षित आहेत, त्याप्रमाणे ती मिळतही आहे।